नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये उघडकीस आलेलं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण आता अधिक गडद होताना दिसतंय। केवळ लैंगिक शोषण नाही तर तरुणींचं पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर करण्याचा मोठा मास्टर गेम या कंपनीमध्ये सुरू असल्याचं तपासामधून समोर आलंय। तपासाच्या दरम्यान पीडित तरुणीच्या बाबतीमधल्या काही धक्कादायक अशा बाबी देखील समोर आल्या। पीडितेने सलग 2 वर्ष महिनाभर उपवास करायला सुरुवात केली होती। हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी बोलावलं तरी देखील ती स्पष्टपणे नकार द्यायची। धक्कादायक म्हणजे या पीडितेनं गेल्या वर्षभरापासून लिपस्टिक लावणं पूर्ण बंद केलं। संशयित दानिश हा विवाहित असल्याचं पीडितेला तिच्या हिंदू टीम लीडरनं अनेक वेळेला समजावून सांगितलं। तिची समजूत काढली, मात्र संशयितांच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या पीडितेला यावरती विश्वास बसत नव्हता। तर नाशिकमधल्या नामांकित कंपनीमध्ये महिला अत्याचाराची धक्कादायक माहिती समोर येतेय। लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी मोडस ऑपरेंडी जी होती ती आता समोर येतेय। संशयित आरोपी हे सभ्यतेचं वर्तन करायचे आणि या तरुणींना आकर्षित करायचे। कामावरती प्रेशर असेल तर व्हॉट्सअपवरती ते मदत केल्याचं नाटक करायचे। टार्गेट पूर्ण न झाल्यास अज्ञात स्थळी आणि फ्लॅटवरती घेऊन जाऊन या मुलींसोबत महिलांसोबत गैरवर्तन केलं जायचं। धार्मिक कट्टरतावादी विचार करून धर्मांतरासाठी पीडित मुलींकडे तगादा लावला जायचा। कंपनीमधल्या तरुणांना अडकवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपवरून ते त्रासही देत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।